लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले, जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे फॉल्टी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं नाही. नक्कीच, कारण की बघायला गेलं तर एकंदरीत शेतकऱ्यांचे मुलंही शिकतातच आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचंही शिक्षण चालू आहे, तेही परीक्षाच देतात. तर जेव्हा आमचे किसान नेता जे राकेश टिकेत असो किंवा इतर चढुणी जी असो, जेव्हाही भेटणं झालेले ते म्हणले की तुम्ही जे आहे आमच्याच मुलांसारखे आहेत, आमच्या मुलांना करिअर करायचं आणि त्याच्यासाठी हे सगळं आंदोलन आहे. आणि आमच्या आंदोलनात जो पाठिंबा आम्हाला किसान युनियनकडून भेटलेला आहे, किसान नेत्यांकडून भेटलेला आहे, तो खूप महत्त्वाचा होता, मोलाचा होता. आणि जेव्हा गरज होती तेव्हा ते आमच्या सोबत उभा राहिलेले. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना असो, किसान नेत्यांना असो आमची गरज पडेल, आम्ही त्यांच्या सोबत उभाच राहू. मी सांगतो ना, जिथं जिथं शेतकऱ्यांना आमची गरज पडेल तिथे तिथं आम्ही सोबत राहू. कारण की मी जर सांगायला गेलो, मी स्वतः हिंगोलीतून येतो, माझ्या घरचे अजून शेतीच करतात. कुठं ना कुठे या देशात प्रत्येकांच्या घरी शेती असते, प्रत्येकांचे घरचे शेतातूनच आलेले आहेत. आपण काय सगळे IT कंपन्यातून, आपल्या घरचे IT कंपन्यातून आलेले नाहीये किंवा सरकारी जॉबमधून आलेले नाहीये. आपण सगळ्यांची सुरुवात ही शेतकरी घरातूनच झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिथेही गरज पडेल तिथं आम्ही सोबत उभा राहू. मला तर वाटतं अगदी केलंच पाहिजे. कारण की दुसरा एक प्रश्न हा पण येते की कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते. तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचा रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. मी त्यांची एक क्लिप पाहिली जिथं जे बिल्किस बानोचे बलात्कारी होते त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी बोलले ते. तर देशाचा शिक्षा मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करतो, त्यांची तारीफ करतो. हे तर म्हणजे प्रधानला काढून अजून एक विचित्र माणूस बसून ठेवलेला आहे. काय मेसेज देताय तुम्ही देशाला की जो शिक्षा मंत्री आहे तो बलात्काऱ्यांचा सपोर्ट करणार, त्यांचं स्वागत करणार? पण हे लोक करणार पण काय? यांच्या पक्षात दुसरे कोणते लोक आहेत? सगळी गुंड भरलेली आहेत. कुलदीप सेनगर झाला, काय होता यांच्या सरकारमध्ये? काय ते जे राम रहीम आहेत ते पैरोलवर बाहेर येतात. तर गुंड आणि बलात्काऱ्यांचं समर्थन करणारी ही सरकार आहे. जेनझीला ट्रोल केलं जातं, मला याच्यावर कळत नाही जेनझी आहे कोण? जे मुलं आज 15 ते 25 ते 28च्या वयोगटातले, त्या मुलांना ट्रोल करून भेटणार काय? उद्या हेच मुलं जाऊन नागरिक बनणार आहे, उद्या हेच मुलं जाऊन वोटर्स बनणार आहेत, उद्या जाऊन हेच मुलं देश चालवणार आहेत ना. तर त्यांना असं तुम्ही वेगळं ट्रोल का करताय? ते काय कोणत्या पक्षातले किंवा कुठल्या विचारधारेचे का काय? सामान्य घरातले मुलं येते, त्यांना ट्रोल करून कोणाला काय भेटणार आहे? पोलिसांना त्रास झाला. मला वाटतं जर तुम्हाला रेकॉर्ड व्हायची भीती असेल ना, तर तुम्ही स्वतःलाच विचारा तुम्ही अशा गोष्टी का करताय ज्याची तुम्हाला रेकॉर्ड होईल अशा भीती वाटते. आम्ही आंदोलन केलं, कॅमेऱ्यांसमोर केलं, मीडियाचे कॅमेरे होते, पोलिसांचे कॅमेरे होते. माझ्या चेहऱ्यावर तर 24 तास दिल्ली पोलिसांचा कॅमेरा होता. आम्ही तो घाबरलो नाही कोणती गोष्ट रेकॉर्ड होण्यापासून. जर पोलिसांना काही रेकॉर्ड होईल याची भीती वाटते, याचा अर्थ पोलिसांच्या मनात काही ना काही वाईट करायचं आहे म्हणूनच भीती वाटते ना. नाही तर पोलिसांना काय भीती वाटली पाहिजे रेकॉर्ड करायची? एसओपी करण्यापेक्षा काय करू नये असं सांगताय? मला वाटते काय करावं ना, संविधान फॉलो करावा पोलिसांनी. देशातली जी पोलीस आहे ती एका पार्टीची पोलीस नाही, ती या देशाची पोलीस आहे. ती संविधानावर चालणारी पोलीस आहे, बीजेपीच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड चालणारी पोलीस नाहीये. आणि जर तुम्हाला बीजेपीचेच ऑर्डर फॉलो करायचे असतील आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर खाकी पॅन्ट काढून खाकी चड्डी घाला, बीजेपीच्या हेडक्वार्टर समोर उभा राहा आणि म्हणा मे बी चौकीदार. असे गणित तर भरपूर लागले. आधी जॉर्ज सोरोसचं गणित लागलं, मग चायनाचं लागलं, मग पाकिस्तानचं लागलं. पण अनिश गावंडे हे तर मीडियालाही कळलं नसते, हे मी स्वतः सांगितलेले आहे.
आणि अनिश माझा चांगला मित्र आहे आणि मित्र म्हणून मी त्याच्या घरी राहिलो. अनिश म्हणला तू कुठेही दिल्लीत असशील, आणि फक्त पहिल्यांदा नाही, मी याच्या आधी दिल्लीत गेलो होतो, अनिशच्या इथं मी भेट द्यायला जायचो, राहायचो. ते एक मित्र म्हणून मी त्याच्या इथे राहिलेलो आहे. बाकी याच्या पुढं काही नाही. म्हणजे पवार साहेब आणि मोदी हे दोघं खूप मोठे लोक आहेत. अनिशचंही भेटणं होत नसेल आणि माझं इथं भेटणं नाही. पवार साहेबांना तुम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलो जेव्हा ते जंतर मंतरवर आले, आणि तेही याकरता आले होते, त्यांना विचारायचं होतं जी मारहाण झाली होती मुलांना, त्याच्याबद्दल ते चर्चा करण्यासाठी आले होते. हे आता म्हणजे आता नाही कळालंय, हे तुम्हाला उशिरा कळालंय, हे तुम्हाला उशिरा कळालंय. 19च्या रात्री आणि 20 तारखेला सकाळी 5:30 वाजता ते ट्रक मी स्वतः पाहिले होते. दगडांनी भरून आणलेले ट्रक दिल्ली पोलिसांनी लावले होते, आणि फक्त ट्रकच नव्हते, एक ऑलरेडी डॅमेज झालेली व्हॅन तिथं उभा केलेली होती जंतर मंतर जवळ. आणि जेव्हा मी पोलिसांना विचारलं, मी तर व्हिडिओ काढून मी स्वतः ट्विट केला होता, तुम्ही 20 तारखेचं माझं ट्विट बघा. सकाळी 6 वाजता मी ट्विट केलं होतं की ट्रक, दगडांनी भरलेला ट्रक हा सेंट्रल दिल्ली सारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी आला कस काय, आणि त्याच्या बाजूलाच एक तुटलेली व्हॅन कस काय उभा झाली. तेव्हा तर आमचा मार्चही सुरू झालेला नव्हता. तर पोलिसांनी हे आधीच प्लॅनिंग केलं होतं की एक दगडांनी भरून ट्रक आणून ठेवायचा, एक आधीच फुटलेली व्हॅन उभा करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी सांगता येईल विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. दगडफेकचं हे पूर्ण जे प्लॅनिंग होतं हे ऑर्केस्ट्रेट पूर्ण दिल्ली पोलिसांनी केले. आणि मला याची आशंका जेव्हा होती तेव्हा मी स्वतः डीसीपीला जाऊन भेटलो आणि मी डीसीपीला विचारलं हा दगडांनी भरलेला ट्रक इथं आला कस काय. डीसीपी मला म्हणता अरे अभिजित तुम्ही काही विचार करताय, हा एमसीडीचा ट्रक आहे, बांधकाम जे चालू होतं हा त्याचा सगळा तो डेब्रिस त्याच आहे म्हणे, बांधकाम जे चालू आहे. ते म्हणलं तुम्ही दुसरं कोणाला येड्यात काढा, आम्हाला येड्यात काढू नका. आम्हाला माहिती आहे पोलीस कशा प्रकारे अमित शहाची ऑर्डर फॉलो करते आणि कशा प्रकारे आधीच दगडांनी भरलेले ट्रक उभा करते, एक तुटलेली गाडी उभा करते, आणि नंतर बीजेपीचे गुंडे येतात, तेच दगड घेऊन बीजेपीचेच गुंडे पोलिसांवर फेकतात. आणि नंतर एकंदरीत असं सांगायचं की जे लोक विरोध प्रदर्शन करत होते, जे लोक आंदोलन करत होते, त्यांनी दगडफेक केली. पोलीस, बीजेपीचे गुंडे हे सगळे सुनियोजितपणे 60 गाठीत यांचं सगळं हे प्लॅनिंग चालू असतं. आणि पहिली वेळ नाहीये, किसान आंदोलनमध्ये हेच केलेले, सीएनआरसी मध्ये हेच केलेले. जेव्हा जेव्हा आजकाल या देशात आंदोलन होतं तेव्हा दिल्ली पोलीस आणि बीजेपी यांची ट्युनिंग कशी असते हे आपल्याला दिसून येते. मला वाटतं आता फक्त विरोधकांचा प्रश्न नाही राहिलेला आहे, आपल्या देशात लोकतंत्र धोक्यात आलेलं आहे. आणि लोकतंत्र धोक्यात कसं आलेलं आहे, आपली जी ज्युडिशरी आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सीबीआय ईडी काय आपण पाहिलेच आहे. आपल्या राज्यात जो शिवसेना फोडण्यात आला, एनसीपी फोडण्यात आला, हे कशामुळे शक्य झालं, सीबीआय आणि ईडीच्या दमावर हे सगळं केलेलं आहे. ते इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी झालं, ज्युडिशरी झालं, आणि मीडियाबद्दल तर कायच बोलणार मी. तुम्ही लोक आहेत, मराठी मीडियाचा मी सन्मान करतो, पण मीडिया काय डेमोक्रेसीचे 4 पिलर असतात म्हणतात ना, त्याच्यात ज्युडिशरी एक असतो, मीडिया असतो, ह्या दोन्ही. ज्युडिशरीवर तर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे आणि मीडियावर प्रश्नचिन्ह नाही आहे. मीडियावर क्लिअरली दिसते मीडिया कोणत्या बाजूला आहे. तर जेव्हा या देशातले सगळे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, ज्यांचं काम होतं लोकतंत्राला जिवंत ठेवणं, ज्यांचं काम होतं एका माणसाची दडपशाही तानाशाही निर्माण नाही झाली पाहिजे, त्या लोकांनी हे होऊ दिलं. आणि याला थांबवण्यासाठी आता हे फक्त विरोधी पक्षांसाठी नाहीये, या देशातल्या जनतेला यासाठी एकत्र यावं लागेल. त्यांच्या ऑफर आल्या तुम्हाला, किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे, नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये, नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं, पण आई बाबाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तुम्ही माझ्यावर काय करणार, तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती. एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही. खूप पुढचं बोलतोय सर, आपण खूप पुढचं बोलतोय. परत तेच म्हणतोय, एका माणसाला मोठं करू नका. आपल्या देशाची जी काही वाट लागलेली ना ती यामुळेच लागलेली. 2014 मध्ये जो एक माणूस आला, आपण त्याला संविधानापेक्षा मोठं केलं, आपण त्याला देशापेक्षा मोठं केलं, आपण त्याला म्हणजे एकंदरीत देवापेक्षाही मोठं करून टाकलं. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारीवर बोलणं नाही होत, त्यामुळे आपल्या देशात जे शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्थेवर बोलणं नाही होत, त्यामुळे आपल्या देशात जे सरकारी हॉस्पिटल्सची वाईट व्यवस्था आहे त्यावर बोलणं नाही होत. का? कारण की आपण सगळ्यांनी एका माणसाला देशापेक्षा, संविधानापेक्षा, सगळ्या इन्स्टिट्यूशन्स पेक्षा मोठं करून टाकल्या. सकाळ ते संध्याकाळ मीडियावाले जप करतात, आज मोदीजींनी काय खाल्लं, मोदीजी आंबा कसा खातात, मोदीजी कोणती टॉनिक घेतात, मोदीजींना झोप का येत. अरे तुम्हाला काय करायचंय, तुम्ही बेरोजगारीवर बोला ना. धमकियां बहुत मिली कि बीजेपी में आ जाओ, अच्छा रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे परिवार के लिए.
तो मुझे तो मतलब बहुत शर्म आती है कि इतने बड़े प्रधानमंत्री, इतने बड़े अमित शाह, उनके पोते की उम्र का मैं हूँ, उनके पोते की उम्र के बच्चों को इस तरह की धमकियां देते हैं। मतलब क्या क्या फायदा तुम्हारे इतने बड़े प्रधानमंत्री या गृह मंत्री होने का, अगर तुम्हें बच्चों को इस तरह की धमकियां देनी पड़ती है। पूरे अगर देश के डेमोक्रेसी के लड़ना जनरेशन खराब करना है, अगर सरकार से सवाल करना क्या कौन सा वर्ड है वो, खराब कर रहे हैं संस्कृति। अगर डेमोक्रेसी के लिए लड़ना संस्कृति खराब करना है, अगर सरकार से सवाल करना संस्कृति को खराब करना है, अगर अपने फ्यूचर के लिए लड़ना संस्कृति को खराब करना है, और अगर अपनी पढ़ाई के लिए लड़ना संस्कृति को खराब करना है, तो हम संस्कृति खराब कर रहे हैं। और मैं कहना चाहूंगा बाबा रामदेव जी से कि सर, पतंजलि के जो फॉल्टी प्रोडक्ट्स बन रहे हैं ना, वो जो खराब हो रहे हैं, पहले उस पर ध्यान दीजिए। उस पर तो सुप्रीम कोर्ट भी बोल रही है उनको बैन कर दो। वो जो आपके खराब प्रोडक्ट्स है, पहले उस पर ध्यान दीजिए आप। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।